नमस्कार मंडळींनो. तर आज होतो नागपंचमीचा दिवस म्हणाल बेत केलेल्या काळ्या वाटाण्याच्या उसळीचो. त्यासाठी रात्री भिजाण ठेवलेले हे काळे वाटाणे बऱ्यापैकी भिजाण इल्लेले आहेत. त्यांका एकदा धुवून घेतलंय बऱ्यापैकी आणि मग कुकरच्या भांड्यात थोडासा पाणी आणि वाईचा मीठ घातलंय. मग हे वाल सुद्धा भिजत घातलेले मी या रात्री, ते सुद्धा धुवून घेतलंय. त्याच्यात थोडासा पाणी घातलंय आणि वाईचा मीठ घालून मग त्यांका सुद्धा कुकरच्या भांड्यात घेतलंय. पिवळ्या बटाट्याच्या भाजीचो बेत होतोच म्हणून बटाटे घेतले, त्यात पाणी घालून ते सुद्धा उकडाक ठेवलंय. आज सणाचा दिवस म्हणून बराचसा काहीतरी करूचा ठरवलाय. तर सगळा आता कसा करते ता बघा. गॅस पेटवलंय आणि मग एक कुकरची शिट्यो काढले. ही सगळी दोडक्याच्या भाजीची तयारी असा. आज दोडक्याची भाजी बनवतलंय. वांगडाक ही भजीची तयारी केली असा. कांद्यामध्ये ओवा, जिरा, मीठ, मिरची, कोथिंबीर घालून भिजाक ठेवलंय. कांदो पाणी सुटतला त्याका. ही असा उसळीची तयारी, उसळीच्या वाटपाची तयारी. उकडलेले वाटाणे ही असा वालाची तयारी. ही पिवळ्या बटाट्याची तयारी आणि ही भेंडी सोबत असतली. अशी सगळी तयारी करून घेतलंय म्हणजे कसा पटापट होताला सगळं काम. कढईमध्ये कांदो आणि मिरची घालून भाजून घ्यायची होती म्हणून ती भाजून घेतलंय. साईटिक तवो ठेवून तव्यावरती ही तेल टाकून तव्यावरती भेंडी भाजून घेतलंय. वाईचा मीठ घातलंय वाटपात आणि कांद्यामध्ये पण आणि भेंडीच्या भाजीत सुद्धा. आणि भेंडी सुद्धा परतान घेतलंय. आता भाजता वाटप तवसर मी बटाटे सोलान घेतलंय. मग एक कांदो भाजून झाल्यावर कांद्यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर घालून भाजून घेतलंय. बाजूकी भेंडी सुद्धा साईडिक भाजली जाता. भाजलेली भेंडी काढून घेतलंय. या वाटपामध्ये खोबरा टाकलंय. भाजून झालेला वाटप हे आता गार करूचा असा मिक्सराक लावूक म्हणून त्याका बाजूक काढून गार करूक ठेवलंय. आता करूया दोडक्याची भाजी. तेल तापल्यावरती तेलामध्ये टाकलंय कांदो आणि मिरची आणि परतून घेतलंय. मग त्यात टाकली भिजवलेली चण्याची डाळ, मीठ टाकलंय, वाईचं पाणी टाकलंय, ढवळान मग डाळ शिजूक ठेवलंय. तवसर करूची होती भेंडीची भाजी. तेलामध्ये कांदो आणि मिरची परतून घेतलंय. खूप सारो असं उपवासाचो बेत असताना सणवाराचो मग असा खूप सारा करूचा असला की असा मल्टीटास्किंग होऊक होता. ह्यात घातलंय हळद आणि मग घातलंय भाजलेली आपली ती भेंडी. कोकमा घातलंय, परतून घेतलंय. मग यात कोथिंबीर तुमका हवी तर घालूची आणि खोबरा घालून मग एक वाफ काढून भेंडी ठेवलंय. चला, पहिली भाजी तर बनवून झाली. ती झाली भेंडीची. ही आता मालवणी पद्धतीची भेंडीची भाजी. हळे डाळ सुद्धा शिजलेली असा. मग त्यात टोमॅटो घातलंय, परतून घेतलंय. हळद आणि मीठ घालून परतून घेतलंय आणि मग त्यात दोडकी कापलेली होती बारीक चिरलेली ती घातलंय. वांगडाक घातलंय कोथिंबीर आणि दोडका शिजूक दिलाय. पाणी घालूचा बिलकुल नाही. मग केलंय बटाट्याच्या भाजीची तयारी. तेलात मोहरी, कढीपत्तो आणि मिरची कांदो घालून परतून घेतलंय. ही बघा, ही दोडक्याची भाजी सुद्धा हळी शिजान झालेली असा. मग त्यात खोबरा शिंपडूचा. ही बघा, ही मालवणी पद्धतीची खोबऱ्याची भाजी दोडक्याची भाजी केलेली असा. खोबरा घातला. हळे आला लसूण पेस्ट घातलंय आणि मटार घातलंय. यावेळी थोड्या काहीतरी बटाट्याच्या भाजीत वेगळा म्हणून मटार घातलंय. मग हळे कोथिंबीर घालून परतून घेतलंय. वाटाणे शिजूक होय म्हणून एक वाफ काढूक दिलंय. मग त्यात वाटाणे शिजलेत बघितलंय आणि मग हळद मीठ घालून कोथिंबीर घातलंय. बटाट्याचो केलेलो किस होतो तो सगळं घातलंय आणि ढवळाने एकत्र मस्त भाजी शिजूक ठेवलंय.
आता करूया उसळीची तयारी वालाच्या. तेलात कांदो आणि टोमॅटो घालून परतान घेतलंय. मग त्यात ह्यो मालवणी मसालो घातलाय, मीठ घातलंय, परतान घेतलंय. वाईसचा पाणी घालूचा आणि ह्या जो कांदा आणि टोमॅटो असा तो शिजूक देऊचा. तर झाला की मग त्यात हे उकडलेले जे वाल होते ते घालूचे आणि परतून घेऊचा. बऱ्यापैकी एकत्रित झाला की वया तसा थोडासा पाणी घालून थोडासा शिजूक देऊचा. आता तवसर करूयात उसळीची तयारी, वाटाण्याच्या उसळीची तयारी. तेलात घातलंय फोडणी ह्याची आपली लसणीची फोडणी आणि घातलंय मालवणी मसालो. मग घातलंय वाटप आणि घेतलंय ढवळण. थोडासा लाल मसालो घातलंय, तो पण एवढंच असा. मग घेतलंय ढवळण. तवसरी बाजूक बघताय ती वालाची उसळ एक त्याका उकळी इलेली असा. ही बघा बरी शिजलेली असा. आता त्यात खोबरं बारीक किसलेलं खोबरं होतं तो शिवरलंय आणि हळे तवसर उसळीत टाकलंय. वाटाणा होतो जो उकडलेलो तो बारीक मिक्सरात करून उसळीत टाकलंय. मग ढवळण एक उकळी इल्यावरती बाकीचे सारे वाटाणे होते ते घालून ढवळण घेतलंय. थैसर ही झाली वालाची उसळ आणि थैसर ती झाली वाटाण्याची उसळ. हे बघा बऱ्यापैकी उकळी इलेलो आणि सुवास सुद्धा असो घमघमान सुटलेलो असं ना. आता जास्त पाण्यावाली उसळ आवडणार नाही. उसळ म्हणजे कशी अशी बरी थपथपीत होई. मग भोवरलंय त्याच्यामध्ये कोथिंबीर. ही बघा मस्त थपथपीत अशी उसळ झालेली असा. आता आपण करूयात अळूची तयारी. अळूवडीची तयारी करू घेतलंय बेसनात घातलंय लाल तिखट, मीठ आणि आलं लसणाची पेस्ट. ह्या असा चिंचेचा आणि गुळाचा पाणी त्या घातलंय वयात असा आणि बेसनाचा ह्या सारण जरासा पातळ करून घेतलंय अळूच्या पानांवर लावूक म्हणून. बऱ्यापैकी ढवळून घेऊचा. तर चाकून बघूचा म्हणजे मीठ आणि तिखट कसा लागला. ही अळूची पानांची जी शिरे असतात ती शिरे काढून घेऊचे म्हणजे पाना बऱ्यापैकी वडी करताना दुमडतली. मग उलटी पाना करून त्याका ह्या वाटप जा सारण केलेला असा बेसनाचा तर लावून घेतलंय. एकसारख्या लावून घेऊचा ना जाड ना पातळ, सगळीकडे समसमान लावून घेऊचा. मग एकावर एक पाना टाकून सगळ्या पानांका असं लावून घेऊचा आणि वडी करूक रोल असो करून घेऊचो. आता ह्यो डाळीचो आणि भाताचो कुकर लावचो असा म्हणून सगळा एकत्र लावचा म्हणून मी या वडी आधी करून घेतय. वडी याची तयारी म्हणजे एकत्र कुकर लावूक मिळतलो. कुकरच्या भांड्यात वडी ठेवलंय. खाली असा तांदूळ भात घातलेलो असा आणि ही डाळीसाठी घातले. डाळीमध्ये टोमॅटो, मिरची, मीठ आणि हळद एकत्र ढवळण घेतलंय. तिन्ही कुकरची भांडी एकत्र कुकरमध्ये टाकलंय आणि कुकर लावून घेतलंय. आता मेन कार्यक्रम पातोळ्यांचो. ते पाण्यामध्ये थोडंसं तूप घातलंय, मीठ घातलंय आणि पाणी जरा उकळी म्हणजे त्यात घातलंय तांदळाचा पीठ आणि ढवळण घेतलंय. ह्या बघा पीठ कसं एकत्र जाळीला. मग तर पीठ थोडासा वाफवूक ठेवचा. तसाच 10 मिनटं झाली की पीठ काढून घेऊचा ताटामध्ये. गरम असा म्हणून हात भाजतलो म्हणून या वाटीन मळून घेतलंय पिठाक. आता करूया सारणाची तयारी. तुपात घातलंय खसखस. मग त्यामध्ये घातलंय गूळ आणि गूळ वितळण गेलो की मग त्यामध्ये ह्यो बारीक आपलं किसलेलो खोबरं असा तो घालूचो. पातोळ्याच्या सारणाची तयारी ही घातलंय वेलची पावडर, खोबरा आणि गूळ बऱ्यापैकी ढवळण घेतलंय. एकत्र एकसारख्या करान घेतलंय. तवसर आता ह्या थंड होऊक ठेवले आणि तवसर घातलंय डाळ फोडणी. तेलात घातलंय लसूण आणि मोहरीची फोडणी, कढीपत्त्याची फोडणी, हिंग घातलंय. मग ह्या शेवग्याच्या शेंग्या होते घरामध्ये ते सुद्धा घातलंय. डाळ घातलंय शिजलेली शिजूक ठेवलेली आणि मग एकत्र ढवळण घेतलंय. वाईचा मीठ घातलंय आणि मग शेवग्याच्या शेंगा शिजूक ठेवलंय. आता ह्या आपला झालेला असा वाटप सगळा थंड सारण खोबऱ्याचा.
मग ही हळदीची पानं असतात त्याका लावून घेतलंय तूप, आणि ह्या ज्या आपण तांदळाचा पीठ केलेला असा त्या पीठ पसरवून घेतलंय पानांवरती. म्हाका जरा पातळसाच आवडता, जरा वाईस पातळ असतली पातोळीची पानं हे तांदळाचा पीठ वरचा, तर ती बरी लागतात खाऊ. मध्ये सारण भरान घेतलंय आणि मग हे दोन्ही साईडनी ही पानं आपोआप बऱ्यापैकी चिटकतात जर असं पीठ पातळ असला तर. नाहीतर मग साईडिक पानं जर पीठ जाड असताला तुमचा तर साईडिक पाणी लावून पातोळ्याची पानं ही पानं जी असतेली हळदीची ती एकमेकांका चिटकवून घेऊची. मग हे उकडाक ठेवची, ही सगळी पातोळी उकडाक ठेवची. वरून सुद्धा मी हळदीची पानं घातले. जशी जशी आता ही बाजूस डाळ उकळलेली असा, मग त्यातल्या एक रात घातलंय कोथिंबीर. ही बघा डाळ सुद्धा बरी शिजान येलेली असा आणि शेवग्याचे शेंगे सुद्धा बरे शिजलेले असा. जसा झाकण उचललंय तसो जो हळदीच्या पानाचा सुवास घरात घुमघुमलो ना. हे बघा ही पातळ जर असतली ना अशी तांदळाचं पीठ तुम्ही केलात तर ती बऱ्यापैकी शिजतात. नंतर मग अळू वडी होती करूची, तर उकडलेली वडी होती ती वड्या कापून घेतली यायची. मग करूचे होते पुरी. तेलात गरम गरम तेलात पुरी तळून घेतले आणि टमटमीत फुगवून घेतले. मोठो बेत होतो आज जेवणाचो, हैराण झालंय जरा कामा करून करून. हे पुरी झाले तळून. मग त्याच गरम तेलात घातले अळू वडी. बेसनाचा वाटप बऱ्यापैकी लागला म्हणजे अळू वडी सुटणत नाही, पानं सुटणत नाही, नाही तर सुटतात. ही बघा ही आपली वडी सुटलेली नाही असा, ही बऱ्यापैकी एकत्र अशी तळून इलेली असा. खरपूस तळून घेऊची. हे झाले आपली वडी सुद्धा तयार झाले. आता शेवटाक रवलेली भजी करूची. कांद्यामध्ये घातलंय बेसन, ढवळान घेतलं, मिक्स करून घेतलंय आणि मग घातले भजी. भजी झाल्यानंतर त्यातच तळान घेतलेले पापड. हे सगळं झालं जेवणाचं बेत. भजी असा, भात लावलेलो असा, हे असत तळलेले पापड, ही आपली शेवग्याच्या शेंगा घातलेली डाळ असा, काळ्या वाटाण्याची उसळ जी जेवणात असताच असता नैवेद्याक. म्हणजे ही असा भेंडीची भाजी, मालवणी भेंडीची भाजी खोबरा घातलेली. ही असत पुरी आहे, ही असत अळूवडी आहे, ही असा वालाची उसळ, ही केलेली असा बटाटा आणि मटारची भाजी. ह्याच्यात मी खोबरा नाही घातलाय पण. आणि ही असा दोडक्याची भाजी. पातोळ्याचं नैवेद्य देवाक दाखवलंय. मग पातोळ्याच्या ताटात वाढूक घेतलंय. हे बघा असे एकसारखे शिजा नेलेत. एक एक भाजी करून ताटावरती वाढून घेतलंय. तर ह्या झाला नागपंचमीचा आपल्या देवाक घातलेलं नैवेद्याचा ताट. देवाक दाखवलेला हा नैवेद्याचा ताट असा. जेवणाचा बेत मोठं होतो, सगळा जमला आणि टायमात झाला. हे देवा नागोबा, तुझी कृपा दृष्टी सगळ्यांवरती ठेव रे बाबा.
आता ही पातोळी बघा, गोवान खोलून दाखयता ही पातोळी. त्याची पात बघा कशी बारीकशी पातळशी आयलेली असा, एक नंबर झालेली.